सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री भगवतीच्या कृपेने श्री देवी भागवतातील कथाभाग आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। आत्ता येत असताना काही भगिनी वर्ग देवीची पावलं त्या ठिकाणी काढतायत। त्याच्या पाठीमागची संकल्पना अशा प्रकारची आहे की देवी भागवत ऐकण्यासाठी साक्षात श्री भगवती आपल्या या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच देवीला आवाहन करण्यासाठी, तिला ये म्हणण्यासाठी, ती कोण आहे ती करण्यासाठी एक आपण सुंदर पद घेऊ। ते पद म्हणण्यासाठी मी सौ अपर्णाला बोलवतो। बंद हा पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी, पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी, वैभवाचा सारा साज गळा लेऊनी, वैभवाचा सारा साज गळा लेऊनी, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर, हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर, हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर, हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर, जय भवानी तुळजापूरची दारी आली ग, जय भवानी तुळजापूरची दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, पाही वळुनी दारातुनी माय माऊली, पाही वळुनी दारातुनी माय माऊली, भक्त रक्षण्या अष्टभुजा केली धरणी, भक्त रक्षण्या अष्टभुजा केली धरणी, सप्तशृंगी देवी आली आता बाई ग, सप्तशृंगी देवी आली आता बाई ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग, रूपतीचे लावण्याचे रंग तांबूल, रूपतीचे लावण्याचे रंग तांबूल, माहुरा श्री रेणुका ही शालू ही लाल, माहुरा श्री रेणुका ही शालू ही लाल, लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग, लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग, उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग,
रस्त्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. माय माऊली कुलस्वामिनी माझी आली ग. माय माऊली कुलस्वामिनी माझी आली ग. पाऊल दिसता लोटांगण दासी घाली ग. पाऊल दिसता लोटांगण दासी घाली ग. कुलस्वामिनी मोहिनी राजदारी आली ग. कुलस्वामिनी मोहिनी राजदारी आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसतय कोण आली ग. अंबा माता की जय. कलौ धर्मस्तु केवलम पुराण श्रवणादन्यो विद्यते नापरो नृणाम. आपण पहिलं सत्र साधारणतः कुठं संपवलं होतं? आहे लक्षात काही? तीर्थगमन किंवा अन्यान्य धर्म या आचरणापेक्षा सुद्धा पुराण श्रवण हे सर्वात श्रेष्ठ कसं, हा एक प्रश्न विचारून मी पहिलं सत्र समाप्त केलेलं होतं. कसं आहे, गत 37 वर्ष मी अध्यापन करतोय. वक्तृत्व हा माझा विषय नाही आहे, अध्यापन हा माझा मूळ विषय आहे. मग अध्यापन आलं की दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी काय शिकवलं ते विद्यार्थ्यांच्याकडून जाणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढचा पाठ द्यायचा, अशी आमच्याकडची पद्धत आहे. आता ती सवय एकदम जात नाही. त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे की प्रत्येक दिवसाचे साधारणतः 9 बिंदू काढून आणलेले आहेत. आता हे 9च का काढले हे मी नंतर सांगेन, नाही असं नाही, आज उद्या केव्हा तरी सांगेन, नाही असं नाही. उद्यापासून येताना 2 कामं करून आणायची. एक तर शक्य असेल तर वही पेन घेऊन यायचं आणि शक्य असेल तर एक माळ घेऊन यायची. माळ त्या मानाने सोपी आहे. हा, श्री जगदंबा देव्यै नमः या मंत्राचा जप करत राहायचा. आत्ता गुरुजींनी सांगितलं की हल्लागुल्ला कोणी करू नका, पण मला वाटत नाही तर कोणी हल्लागुल्ला करणार असेल म्हणून, असे वाटत नाही. कारण अतिशय तल्लीनतेने सगळेजण ऐकतायत असं दिसतंय एकंदरीत. आणि एकंदरीत वेळ सुद्धा फार चांगली ठेवलेली आहे, ते सुद्धा चांगलं. तर 2 वाजता ठेवली अशी मग म्हणतात आहा, म्हणजे ज्याला आयुष्यात कधी झोप लागली नाही त्याला सुद्धा फार सुंदर अशा प्रकारची झोप. पण 4 वाजल्या कारणाने एक चांगलं येते, एका दृष्टिकोनातून खूप चांगलं. तर आपण आत्ताचे सत्र जे समाप्त केलेलं होतं
त्या सत्रामध्ये आपण असं एक साधारणतः एक हे केलं होतं की तीर्थगमन असेल, व्रताचरण असेल, अशा अन्यान्य धर्माचरणापेक्षा सुद्धा पुराण श्रवण हे श्रेष्ठ सांगितलेलं. कृतादौ बहवो धर्माः, कृतयुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापारयुग असेल, याच्यामध्ये अनेक धर्म आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले दिसतील. पण कलियुगामध्ये मात्र फक्त एकच धर्म सांगितलेला आहे, पुराण श्रवणादन्यः. पुराण श्रवण केलं की सगळं काही प्राप्त होऊन जातं म्हणून सांगितलं. एवढं महत्व का दिलं असेल त्यांनी, त्याच्या काय काय एक 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक तर कलियुगाचं सर्वात प्रथम वैशिष्ट्य म्हणजे आपल्या अंगातली ताकद जी आहे, शक्ती जी आहे, ती कमी होऊन गेलेली आहे. मुळात धान्यात ताकद राहिलेली नाहीये, त्याच्यामुळे ते पचवण्याची अंगात ताकद राहिलेली नाहीये. आता इथली रबडी खूप प्रसिद्ध आहे, नाही असं नाही. आता रबडी खाणारे किती जण आहेत, खाल्लेली पचवणारे किती जण आहेत. मग त्याच्यामुळं आमच्या इथं उजनी म्हणून गाव आहे आमच्याकडे, तिथं बासुंदी मिळते. ती प्रसिद्ध बासुंदी होती पूर्वी, आता सुद्धा प्रसिद्ध आहे. मध्ये मी बासुंदी घेतली, ती मला कशी तरीच लागू लागली. मी त्याला विचारलं रे, म्हणले असं कस काय? काय नाही म्हणले, त्याच्यामध्ये रवा टाकलाय म्हणलं. म्हणलं रव्याची बासुंदी होती, मी पहिल्यांदाच ऐकतोय म्हणलं. रव्याची खीर होती हे मी ऐकलंय म्हणलं, रव्याची बासुंदी कस काय झाली? तसं नाही आहे म्हणले गुरुजी, तुम्हाला कळत नाहीये. सध्या लोकांची पोटं जी आहेत ती बिघडलेली असल्या कारणाने त्यांना शुद्ध दुधाची बासुंदी पण पचत नाहीये म्हणले, त्याच्यामुळे आम्ही रव्याची बासुंदी देतोय. विनोदाचा भाग सोडून द्या, पण आपलं शरीर जे आहे हे शरीर म्हणावं तसं कार्यक्षम राहिलेलं नाहीये. एक. दुसरं, आपलं जे आयुष्य जे आहे ते आयुष्य कमी झालेलं आहे. म्हणून आपण ऐकतो की ऋषींनी किती 10,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यांना काय वारूळ त्यांच्या अंगावर आलं आणि मग ते हे झालं वगैरे, असं सगळं का? असं म्हणतात की त्या काळामध्ये त्यांचे जे प्राण जे होते ते अस्थिगत प्राण होत्या. जोपर्यंत त्यांचे अस्थी टिकून होत्या तोपर्यंत त्यांच्यात प्राण राहायचे. मग कालांतराने काय झालं, ते प्राण जे ते रक्तात आले, कालांतराने ते प्राण मांसात आले, आणि आता कलियुगामध्ये ते प्राण जे आहेत हे अन्नात येऊन बसलेले. त्याच्यामुळं अन्न खाल्लं नाही हे झाले ऊर्ध्व लगेच. अशा अनेक बाजू असल्या कारणाने आता तुम्ही बघा, आपल्याला तीर्थयात्रा करायची असं समजा. कुठं जायचं आहे आपल्याला? कुंभमेळ्यात जायचं आहे. 300 किलोमीटरचा ट्रॅफिक जॅम लागला, काय करणार आहेत सांगा? नैमिषारण्यात जायचं आहे. आता आमच्या महाराष्ट्रापेक्षा हे थोडं अंतर कमी आहे, 400-500 अंतर कमी, तरी नाही म्हणलं तरी 700-800 अंतर तर सहज असेल इथून. 700-800 किलोमीटर जायचं कसं, तिथं स्नान करायचं कसं, पर तिथं गेल्यानंतर काय काय होईल काय काय नाही काहीच सांगता येत नाही. म्हणजे कित्येकांच्या श्रद्धा तिथं गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांची आचरण बघितल्यानंतर दृढ होण्याच्या ऐवजी शिथिल होण्याचा संभव जास्त. म्हणून तो भाग गेला. 12 व्रताचरण करायचं म्हणलं. आता व्रताचरण म्हणजे त्याला सर्वात पहिल्यांदा सांगितलेलं ते म्हणजे उपवासी राहायचं. पुढे मी सांगणार आहे, 9 दिवस काही न खाता पिता राहायचं. ऐकणारे सोडून द्या, सांगणारे सुद्धा पळून जातील. 9 दिवस काहीच खायचं प्यायचं नाही म्हणल्यानंतर. व्रताचरणामध्ये सर्वात पहिलं महत्वाचं असते म्हणजे अन्न कमी करा, खायचं नाही काही. झालं ते गेलं. योगामध्ये गेलं. योगामध्ये तुम्हाला किमान आसन जे पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधया 8 अंगानी. पहिल्यांदा सांगितलेलं तुम्ही आसन केलं पाहिजे. आसन याचा अर्थ बसलं पाहिजे.
बसलं म्हणजे कसं? समंकाय शिरोग्रीवम गीता काढा, 6वा अध्याय काढा त्याच्यातला, त्याच्यामध्ये कसं बसायचं सांगितलेलं आहे. पर नुसतं एक क्षण नाही, असे 3 तास जर बसता आलं तर समजून घ्यावं आपल्याला आसन जय झाला. आपल्या तर 10-15 मिनिट झाले की इकडची मांडी तिकडं, तिकडची मांडी इकडं. म्हणजे सगळी जी काही साधनं सांगितलेली आहेत त्या साधनांचा उपयोग म्हणावा तसा आणि म्हणावा तेवढा आपल्याला करता येत नाही. मग त्यांनी साधं सांगितलं, तुम्ही पुराण श्रवण करा. त्याच्यामध्ये व्रताचरण पण होतं, त्याच्यात तीर्थगमन पण होतं, त्याच्यात योग पण होतो, त्यात यज्ञ पण होतो, सगळंच होऊन जात. कसं होऊन जातं? साधं. शास्त्रकार सांगतात, श्रीमद देवी भागवत ऐकायला आलेल्याला पदोपदी अश्वमेधाचं पुण्य प्राप्त होतं. एक पाऊल चाललं की एक अश्वमेध, दुसरं पाऊल चाललं की दुसरं अश्वमेध. जो सगळ्यात दुरून आलेला आहे त्याला जास्त अश्वमेध. बघा, आल्यानंतर बसावं लागतं. मी म्हणतो खुर्चीवर तर का होईना, न हलता, न डुलता, न बोलता 3-3 तास न बोलता बसायचं म्हणजे केवढं अवघड आहे. हा, एकाने सांगितलं एक 8वं आश्चर्य घडलं म्हणलं. 7 आश्चर्य सांगितले, 8वं आश्चर्य सांगितलं. 10 बायका एकत्र जमल्या आणि त्या 15 मिनिट न बोलत्या बसल्या. विनोद सोडून द्या, पुरुष हे बायकांचं नाव फक्त बदनाम आहे, पुरुष सुद्धा बसल्यानंतर तेच करतात. मी पुढे जाऊन सांगतो, आता बोलणं नाही, आता अनेक जण दिवाणखान्यात एकत्र बसतात, आई बाप मुलगा मुलगी सून, आणि सगळेजण ते काढतात आणि आपलं 3-4 तासामध्ये आपण मोबाईलकडे बघत नाहीत. 3-4 तास आपण न बोलता बसतो, आपण आसन करतो आणि यज्ञानां जपयज्ञोस्मी, ज्ञानयज्ञ तपोयज्ञ स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च. हे ज्ञानयज्ञ चालू आहे, हा यज्ञाचं पण पुण्य मिळत आहे. म्हणून श्रीमद देवी भागवत श्रवण करण्यामध्ये तीर्थगमनाचं पुण्य आहे, व्रताचरणाचं पुण्य आहे, योगाचं पुण्य आहे, यागाचं पुण्य आहे. सगळ्याचं पुण्य आपल्याला केवळ एकाच गोष्टीने प्राप्त होतं, ते म्हणजे श्रीमद देवी भागवत पुराण श्रवण. आणि म्हणून हेच श्रीमद देवी भागवत जर 4 नवरात्रात जर ऐकलं, आपल्याला 2 नवरात्र माहिती आहेत, हो की नाही? एक आहे श्रीराम नवरात्र आणि दुसरं आहे श्री शारदीय नवरात्र. हे दोन्ही देवीची नवरात्र आहेत बरं. याची पण आहेत, रामाचं पण आहे, वासंतिक नवरात्र देवीचं पण आहे. त्यानंतर आषाढ महिन्यातलं नवरात्र सांगितलेलं आहे, त्यानंतर माघातलं नवरात्र सांगितलेलं आहे, आणि त्यानंतर आपल्या पौषातलं नवरात्र सांगितलेलं आहे. माघातलं जे नवरात्र जे आहे ते गुप्त नवरात्र म्हणून सांगितलेलं आहे. त्या गुप्त नवरात्रामध्ये जर भगवतीची तांत्रिक पद्धतीने उपासना जर केली तर ती लवकरात लवकर फलद्रूप होते म्हणून सांगितलेलं आहे. बरं, आता पुढे जाऊन मी सांगतो आपल्याला, हे 9वरच कार जोर द्यायचा हो. बघा, हा नवदुर्गा हा आहे की नाही? प्रथमं शैलपुत्रेति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति चतुर्दगम, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति च अष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिताः. 9 दुर्गा. गुरुजींनी आता उल्लेख केल्यासारखं नवचंडी, हो की नाही? देवी भागवताचा किती 9 पुढे तृतीय स्कंदामध्ये प्रथम अध्यायात त्यांनी 9 प्रश्न विचारलेले,
आणि त्या प्रत्येक 9 प्रश्नाचे 9 अशा प्रकारचे 81 प्रश्न उपस्थित होतात आणि त्या सगळ्या 81 प्रश्नांची उत्तरं म्हणजे पुढचं सगळं श्रीमद देवी भागवत. मग 9 या आकड्यावर एवढा जोर का? एकाने फार सुंदर सांगितलं, 9 ही संख्या जी ती पूर्ण संख्या आहे म्हणलं. 9 संख्येनंतर आता पुढे संख्या नाही, मग त्याचीच पुढे वाढत जाते ती. 1 आणि 0 म्हणजे 10, 11, 1 आणि 1 वगैरे अशा तऱ्हेने वाढत. दुसरं सांगताना त्यांनी अशा प्रकारचं सांगितलं की 9 संख्या जी आहे ही किती वेळेला जरी गुणली तरी त्याचा शेवटी त्याची बेरीज जी आहे ती 9च येते. 9 1 9, 9 2 18, 18 म्हणजे 1 आणि 8, 9 त्रिक 27, 2 आणि 7, 9 चौक 36, 3 आणि 6. अशा तऱ्हेने त्याला कितीही जरी गुणत गेलं आणि त्याची बेरीज जर करत जर गेलं तर पुन्हा आपण शेवटी कुठे येऊन पोहोचतो? 9 मध्ये येऊन पोहोचतो. आणि म्हणून त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे, विष्णोर नाम सहस्राब्धी शिवनामैकमुत्तमम. विष्णूच्या 1000 नावा म्हणल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते शंकराच्या एका नाव घेण्याने पुण्य प्राप्त होतं. आणि शिवनाम सहस्राच देवी नामैकमुत्तमम. 1000 अशा प्रकारची शंकराची नावं घेतल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य जे आहे ते देवीच्या एका नावाने प्राप्त होतं म्हणून सांगेल. कारण देवीला 9 ही संख्या अत्यंत प्रिय आहे. याचं कारण अशा प्रकारचं आहे की 9 ही संख्या पूर्ण, म्हणून 5 नवरात्र सांगितलेले आहेत त्यांनी. आणि त्या 5 नवरात्रामध्ये त्यांनी काय करावं? हे श्रीमद देवी भागवत ऐकावं, पठण करावं, श्रवण करावं, वाचावं, जे आपल्याला करता येते. आतो नवाह यज्ञोयम सर्वस्मात् पुण्यकर्मणः फलाधिक प्रदानेन प्रोक्त पुण्यप्रदो नृणाम. देवी भागवत ऐकल्याने अनेक विध अशा प्रकारच्या पत्रिकेत निर्माण झालेल्या ज्या बाधा आहेत ग्रहनिमित्तक त्यांचा पण नाश होतो म्हणून सांगितलेलं. त्यानंतर म्हणतात अखिल अशा प्रकारचे उत्पात जे ते पण नष्ट होतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि आता तर आपण सोने पे सुहागा करतोय, देवी भागवताचं नवाह पारायण पण करतोय आणि शतचंडी पण करतोय. शतचंडीचं महात्म्य सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे मंत्रशास्त्रामध्ये, शतचंडी जिथे होती तिथे 1 वर्षपर्यंत 25 योजन, 1 योजन म्हणजे 16 किलोमीटर धरून चाला, 25 गुणिले 16 किलोमीटर जेवढे होतात तेवढ्यापर्यंत दिव्य अशा प्रकारचं वलय तयार होतं म्हणून सांगितलेलं. मग गुरुजींची जी तळमळ आहे किंवा या संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची जी तळमळ आहे की इथं या भगवतीचा आशीर्वाद घ्या आणि त्याच्यावर अजून सोने पे सुहागा, सुहागे पे अजून काय जे म्हणायचं ते म्हणा. साक्षात दत्तदास महाराज येणार आहे. आतापर्यंत त्यांनी गायत्री पुरस्चरण किती केली त्यांचं त्यांना तरी माहिती आहे की नाही की तेव्हा इतकी गायत्री पुरस्चरण. मी पुढे जाऊन सांगतो, ब्राह्मणाला ना शंकराची उपासना नित्य आहे ना विष्णूची उपासना नित्य आहे. न विष्णू याच्यातलं वचन आहे देवी भागवतातलं, न विष्णू उपासना नित्या न शिवोपासना तथा. मग सर्वे द्विजाः न शैवा न च वैष्णवाः गायत्रीं समुपासन्ते गायत्रीं वेदमातरम. गायत्रीची उपासना मात्र नित्य सांगितलेलं. म्हणून तुम्ही बघा, गायत्री आपली आई आहे. आई जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत ही पूज्य सांगितलेली. मनुष्य जेव्हा संन्यास घेतो त्यावेळी त्याने कोणत्याही देवाला नमस्कार करायचा नसतो, फक्त एकाला सोडून, ते म्हणजे कोण? आपली आई. एवढंच कशाला,
ओम व्यतिरिक्त त्यांनी कशाचा जप करायचा नसतो, फक्त एक जप करायचा असतो, तो म्हणजे गायत्री जप. फक्त आपण त्रिपदा गायत्रीचा जप करतो, संन्याशांनी चतुष्पदा गायत्रीचा जप करायचा असतो. तो चौथा पाद कोणता, तो श्रीमद देवी भागवतात सांगितलेला आहे त्यांनी. म्हणून गायत्रीचं महात्म्य आणि गायत्रीचं वर्णन तुम्हाला देवी भागवतात जितकं मिळतं तिथं अन्य कोणत्याही पुराणात मिळत नाही. आणि अशा तऱ्हेने म्हणतात आध्यात्मिक लाभ तर होतातच, सांसारिक लाभ पण होतात. ऋषींनी प्रश्न केला, कोणता लाभ झाला आम्हाला सांगा बरं. मी आत्ता मगाशी सांगितल्यासारखं थिअरी तुम्ही सांगितली मान्य, प्रॅक्टिकल काय आहे, कोणाला काय मिळालं सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. भगवान गोपाल कृष्ण द्वारका नगरीत राहत असताना सत्राजित नावाचा एक यादव, त्याने भगवान सूर्यनारायणांची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन त्याला स्यमंतक नावाचा मणी दिला. त्याचं वैशिष्ट्य होतं तो 8 भार सोनं देत होता. 8 भार म्हणजे किती? 1 भार म्हणजे 1000 तोळे असं काही जणांचं मत आहे. काही जण म्हणतात 1 भार म्हणजे 20 तोळे. बोला तुम्हाला काय पाहिजे? 20 गुंज असलं तरी भरपूर झालं की आपल्याला काय करायचंय बाकीचं. एवढं सोनं आणि ते घेऊन आला. आणि आल्यानंतर गोपालकृष्णाने त्यांना सांगितलं, अरे तू हे मणी तुझ्याकडे ठेवू नकोस. अतिशय दिव्य अशा प्रकारची वस्तू आहे, हिला घेऊन जाण्याकरता लोकांची नजर चांगली नसते. ओके नाही? खूप सोनं घालून गेलं. तुम्हाला पुण्यातली हकीकत सांगतो. पुण्यामध्ये एकाचा वाढदिवस झाला. वाढदिवसाला त्याच्या बायकोने त्याला भेट दिली. कशाची माहिती आहे? 3.5 किलो सोन्याचं त्याला शर्ट दिला. दुसऱ्या दिवशी त्याला गोळ्या घातल्या आणि तो शर्ट घेऊन गेले लोक. घालायचा का सोन्याचा शर्ट सांगा? कोणी सांगितलं त्या भानगडीत पडायला? याने काय ते ऐकलं नाही, आपल्या जवळ ठेवला. याचा भाऊ प्रसन्न होता, त्याने तो घेतला. शिकारीसाठी म्हणून गेला. एका सिंहाने त्याला मारलं, सिंहाला त्या अस्वलाने मारलं. तो घेऊन गेला आणि तो आळ नेमका आला गोपालकृष्णांच्यावर. आळ दूर करण्याकरता म्हणून गोपालकृष्ण गेले. ते सगळं त्यांना लक्षात आलं. या गुहेमध्ये तो बसलेला आहे, कोण तो प्राणी, आपण तिथं जावं आणि त्या ठिकाणी त्याला मारून तो आपल्या हातात घ्यावा. हे गेले. आतमध्ये तो जांबवान होता. दोघांचं युद्ध सुरुवात झालं. 9 दिवस पर्यंत बाहेरच्यांनी वाट बघितली आणि बघितल्यानंतर सगळेजण वापस निघून आले. कसं आहे, कथा सर्वांना माहिती आहे, मी जास्त रंगवून सांगणार नाही. 2 गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक, लोकांनी देवाला पण सोडलं नाही नावं ठेवण्यामध्ये. ओके नाही? एक. आणि दुसरं, लोकांनी देवाला पण सोडलं एकटं असताना संकटामध्ये. ओके नाही? लोकांनी नावं ठेवण्यात देवाला पण सोडलं नाही आणि लोकांनी संकटामध्ये देवाला सुद्धा सोडलं. मला सांगा, देवाला सुद्धा सोडलं नाही, देवाला सुद्धा सोडलं, आपल्या सोडल्याशिवाय आणि आपल्या धरल्याशिवाय राहतील काय? आपली कोण आहे? आपली फक्त भगवती. म्हणून लक्षाची घडी चालली झरझरा, ही रात्र हा दिवस, गेली आली दिवाळी जाय दसरा, ही पौर्णिमा आवस. काळाने अवचित कंठ दुदुक्या संधी मध्ये दाबला, अंबाबाई आता नको पुनरपी संसारी घालू मला. आपल्याला कोण आहे दुसरं भगवती शिवाय?
इकडे सगळेजण वापस आले. वसुदेव देवकीने विचारलं, माझं पोरगं कुठं आहे? याने सांगितलं, का आहे की काय नाही की काही सांगता येत नाही. फार आवाज येऊ लागला, रक्त बाहेर येऊ लागला, आम्ही घाबरून पळून निघून आलो. आता काय करायचं? त्यांच्या सुदैवाने भगवान नारद महर्षी त्या ठिकाणी आले. साष्टांग नमस्कार केला. नारदांना सांगितलं, असं असं झालेलं आहे, काय करू? एकच इलाज आहे. म्हणजे काय? भगवती दुर्गेची आराधना करा. दुर्गा या नावात अशी ताकद आहे. दुर्गा दुर्गा नुसतं 33 माळा जरी आपण दररोज केल्या, बाकीचं काहीच करण्याची गरज नाही, सर्व संकटापासून मुक्तता होते म्हणून सांगेल. नुसतं दुर्गा. दुर आणि ग अशा प्रकारचा शब्द. दुष्टेन गम्यते इति दुर्गा. जिचं ज्ञान होणं, जिची अनुभूती होणं अत्यंत कठीण आहे, त्याला म्हणायचं दुर्गा. आणि दुर्गेची आराधना करा, दुर्गेची उपासना करा. म्हणजे काय करायची? दुर्गेची उपासना करायची म्हणजे नेमकं काय करायचं? व्रत करायचं का जप करायचा का पूजा करायची का काय करायचं? एकच कर म्हणले. 9 दिवस श्रीमद देवी भागवत आहे, काहीच करू नकोस. याने सांगितलं, आता कोण आम्हाला सांगणार? गुरुजी तुम्हीच बसा ना, तुम्हीच ऐकवा ना आम्हाला. नारद महर्षी म्हणतात, मी त्याचीच वाट बघत होतो. देवी भागवत माझ्याकडून उच्चारल्या जावं, भगवतीची स्तुती माझ्याकडून उच्चारली जावी, या व्यतिरिक्त काय कोणता आनंद असणार आहे? बसा. आणि अथपासून इथपर्यंत श्रीमद देवी भागवत जेव्हा श्रवण त्या ठिकाणी केलं, इकडचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. जांबवंतांच्या लक्षात आलं हे साक्षात प्रभू श्रीरामचंद्र. साष्टांग नमस्कार केला, ती वापस दिलं. मणी आपली मुलगी पण त्यांना दिली. बरोबर 9व्या दिवशी श्रीमद देवी भागवताच्या नवह पारायणाची समाप्ती. सर्वजण त्या ठिकाणी बसलेले आणि साक्षात भगवान गोपाल कृष्ण आपल्या पत्नीसहित, त्या नवीन झालेल्या पत्नीसहित, त्या मण्यासहित त्या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि हजर झाल्यानंतर सर्वांना अत्यंत आनंद झाला. सर्वांनी भगवतीचा मोठ्या आनंदाने जय जयकार केला. बोला सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. बोल भवानी की जय, अंबा माता की जय. दुसरी एक कथा सांगतो म्हणलं, फार गोड कथा. प्रसंग एकदा अशा प्रकारचा घडला. श्राद्धदेव नावाचे विवस्वान मनूचे पुत्र, त्यांना अपत्य नव्हतं. त्यांच्या पत्नीचं नाव श्रद्धा अशा प्रकारचं होतं. अनेक दिवस गेले, अनेक त्या ठिकाणी उपाय केले, काही व्हायला तयार नाही अपत्य. शेवटी यांनी वसिष्ठ ऋषींच्याकडे गेले, साष्टांग नमस्कार केला. आणि साष्टांग नमस्कार केल्यानंतर म्हणले, मला अपत्य नाही आहे, तुम्ही मला अपत्याची प्राप्ती करू. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, आपण यज्ञ करूत, अपत्य प्राप्ती होऊन जाईल. यज्ञ करायला सुरुवात केली. आणि केल्यानंतर श्रद्धा नावाची त्यांची पत्नी जी आहे ती हळूच जाऊन त्यांनी वसिष्ठांना सांगितलं. म्हणजे तुम्ही इष्टी करताय, अपत्य होईल, पण मला मुलगी पाहिजे म्हणले. मला मुलगा नकोय, मला मुलगी पाहिजे. वसिष्ठांच्या समोर प्रश्न पडला, ऐकायचं कोणाचं? श्राद्धदेवाचं ऐकायचं का श्रद्धाचं ऐकायचं? श्रद्धाचं ऐकलं, मुलगी झाली, दक्षिणा दिली नाही तर काय घ्या. बरं, श्राद्धदेवाचं ऐकलं, मुलगा झाला, आणि श्रद्धाने जेवायला दिलं नाही तर मग काय करणार?
म्हणजे दक्षिणानंतर बघता येईल, पहिल्यांदा जेवायचं बघावं. आणि सुंदर अशा प्रकारचे मंत्र म्हणले आणि मंत्र म्हणल्यानंतर त्यांना मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं इला. मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. आणि केवळ हे माणसाची वृत्ती कशी झाली आहे बघा. पुत्रकामेष्टी आपण करतो ना, त्याला मुलाची इच्छा असते, त्याने पुत्रकामेष्टी कर. मला एकाने प्रश्न विचारला, मग मुलगी पाहिजे असल्यास तुमच्याकडे पुत्री कामेष्टी यज्ञ आहे की नाही? म्हटलं अरे बाबांनो, असं नाहीये. त्याच मंत्रामध्ये थोडा बदल केला की तोच मंत्र जो आहे की जो मंत्र पुत्र देण्यास समर्थ ठरतो, तोच मंत्र पुत्री म्हणजे मुलगी देण्यास सुद्धा समर्थ ठरतो. झालं. आणि झाल्यानंतर श्राद्ध देवाला खूप म्हणजे काय म्हणले, गुरुजी काय केलं ते? म्हणले मला मुलगी झाली. म्हणजे तुझ्या पत्नीने सांगितलं होतं मुलगी पाहिजे म्हणून. नाही म्हणले मला मुलगा पाहिजे. ठीक आहे म्हणले, काय हरकत. तपश्चर्याच्या साह्याने त्यांना पुत्रत्व देऊन टाकून दिलं. पुत्रत्व दिलं. सुद्युम्न नावाचा त्याचा नाव त्या ठिकाणी पडलं. त्याचं नशीब असं की तो एका वनात गेला. त्या वनाला शाप होता, या वनात जो कोणी शिरेल त्याची मुलगी होईल. हे पुन्हा मुलगी झाली. आता आली का पंचायत, आता काय करायचं? शेवटी पुन्हा वसिष्ठ ऋषींना शरण गेले. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं एक काम कर म्हणले. म्हणले काय? श्रीमद देवी भागवत ऐक, भगवतीची आराधना कर. जय देवी महादेवी भक्तानुग्रहकारिणी, जय सर्वसुराराध्ये जयानंत गुणालये, जय दुर्गे दुःखहंत्री दुष्ट दैत्य निषूदिनी. सुंदर प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर असं म्हणतात की दिव्य अशा प्रकारचं श्रीमद देवी भागवत ऐकल्यानंतर सुद्युम्न पुन्हा त्या ठिकाणी मुलगा झाला आणि अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान त्यांना प्राप्त झालं. अशा अनेक कथा आपल्याला श्रीमद देवी भागवत श्रवणाने काय काय होतं ते आपल्याला म्हणजे वाचता येतील. ऋषींनी सांगितलं पुराण श्रवण करताना कोणता विधी करावा. कोणता विधी? याचा अर्थ काय आचरणात आणावं म्हणजे त्याचं पूर्ण पुण्य आपल्याला प्राप्त होईल, यांनी सांगायला सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा सुंदर अशा प्रकारचा मुहूर्त शोधावा. ज्योतिषाला विचारावं. ज्योतिषाला विचारून कोणता मुहूर्त चांगला, कोणता दिवस चांगला, त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी विशिष्ट अशा प्रकारचं एक धर्मचक्र सांगितलेलं आहे. ते धर्मचक्र त्या ठिकाणी चालवावं आणि त्याप्रमाणे बघावं. त्यानंतर म्हणतात लग्नाला ज्याप्रमाणे आपण सर्व सामग्री एकत्रित करतो त्याप्रमाणे सर्व सामग्री एकत्रित करावी. भागवा भागवी उपयोगाची नाही. समस्त राजोपचारार्थे अक्षतान समर्पयामी. वाह, ना तसा नाही. त्यानंतर म्हणतात सहाय्यक अनेक असावेत आणि ते सहाय्यक असे उपयोगाचे नाहीत की जे फक्त हार घालायला पुढे आणि कामाला मागे. नाही, सगळे कसे पाहिजेत? इथं जसे आहेत की नाही, ज्याला जे कार्य दिलेलं आहे तो ते प्रामाणिकपणे करतोय, अशा पद्धतीचे लोक पाहिजे. त्यानंतर म्हणतात पत्र पाठवावं सगळ्यांना. तुम्ही या पत्र, याचा अर्थ त्या काळात पत्र होते, आता व्हॉट्सॲप. आता काय विचारू नका. त्यांना निश्चित सांगावं या, अवश्य या, 9 दिवस या, 1 दिवस का होईना या, प्रसादाला तरी या.
आमच्या नांदेडचे लोक फार विचित्र आहेत. प्रसादाला तरी म्हणलं म्हणतात प्रसाद केव्हा आहे तेवढं फक्त सांगा, म्हणजे मग त्यावेळी येतो. मग म्हणतात सुंदर अशा प्रकारचा मंडप त्या ठिकाणी उभारावा, केळीची खांब लावावीत. मग वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा. आमच्या पद्मपुराणामध्ये वक्त्याचे 14 गुण दिलेत, श्रोत्याचे पण 14 गुण दिलेत. आमच्या सुदर्शनला पाठ आहेत ते सगळे. मग तो कसा असावा, वाग्मीदान्तश्च शास्त्रज्ञो देव्याराधन तत्परः दयालुर्निस्पृहो दक्षो धीरो वक्तोत्तमो मतः. वाग्मी, त्याला बोलता यावं, तो आपल्या इंद्रियांच्यावर संयम करणारा असावा, शास्त्र जाणणारा असावा, भगवतीची आराधना करण्यात तत्पर असावा, दयाळू असावा, निस्पृह असावा, दक्ष असावा, धीर असावा. श्रोता कसा असावा, ब्रह्मण्यः देवता भक्तः कथारसपरायणः उदारो लोलुपो नम्रः श्रोता हिंसादिवर्जितः. ब्रह्मण्यः, ब्राह्मणांविषयी त्याला प्रेम असलं पाहिजे, देवतेचा भक्त असला पाहिजे, कथेमध्ये रस आला की त्याच्यामध्ये त्याला रस वाटला पाहिजे. हां, नाहीतर असं बसायचं. काही जण असे असतात, असे बसतात सुरुवातीला जे 12 वाजलेले चेहऱ्यावर ते शेवटपर्यंत 12च वाजलेत. 5 मिनिट इकडं नाही की 5 मिनिट तिकडं नाही, असे काही जण असतात. नाही, असं नाही. कथेचा रस घेण्यामध्ये त्यांना आनंद आला पाहिजे. प्रश्न विचारले तरी चालतील, नाही असं नाही. अर्थात ते नंतर विचारले तरी चालतील, एखादी चिठ्ठी वगैरे लिहून दिली तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर म्हणतात उदार असले पाहिजेत, अलोलुप असले पाहिजेत, नम्र असले पाहिजेत. मी पुढे जाऊन सांगतो, फक्त सोता नसला म्हणजे झालं. श्रोता असावा, सोता असू नये. एवढं जरी झालं तरी आपोआप बाकीचं होऊन जातंय पुढं, काही गरज नाही. आणि मग म्हणतात सर्वात प्रथम गणपती पूजन करून घ्यावं, सुंदर अशा प्रकारचा संकल्प सोडावा. आमच्या गुरुजींनी 2-2, 4-4दा मला सांगितलं की प्रतिनिधीभूत म्हणून जरी बसलेले असले ते तरी सुद्धा या यज्ञामध्ये सर्वांचा सहभाग आहे, त्याच्यामुळं सगळ्यांची नावं आली पाहिजेत. आता आली का पंचायत, मला सांगा, मला कोणाचंच नाव माहीत नाही, मग मी नावं कशी घ्यायची? मग मी त्याच्यामध्ये नावं टाकून दिलं, अस्माकं नरहर गुरु वैदिकाश्रम संस्थायाः शारीरिक मानसिक आर्थिक सर्वदृष्ट्या हितचिंतकानां हितकर्तॄणांच. म्हणजे संस्कृत भाषा फार गोड आहे हो, काही सांगा. हा, आणि खरोखर म्हणतात त्याप्रमाणे महासंकल्प करावा, भगवतीची आराधना करावी, नवारण मंत्राने श्री भगवतीची आराधना करावी. ब्राह्मण वर्ण करावं, त्यांना नवारण मंत्राचा जप करायला लावावा, त्यांना सप्तशतीचा पाठ करायला लावावा. हातामध्ये नारिकेल फल घ्यावं, श्रीफळ घ्यावं, भगवतीला नमस्कार करावा. कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी संसार सागरे मग्नम मामुद्धर भवार्णवात मामुद्धर कृपामये ब्रह्म विष्णु शिवाराध्ये प्रसिद्ध जगदंबिके मनोभिलषितं देवी वरं देहि नमोस्तुते. त्याची प्रार्थना करा. आणि तो नारळ गुरुजींच्याकडे द्यावा. उद्या सुद्धा नारळ आणला तरी चालेल, बरं, नाही असं नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नारळ आणा, इथं ठेवा.
नारळ हे आपल्या मस्तकाचं प्रतीक आहे. नारळ इथं राहिलं याचा अर्थ काय झालं? आपलं मस्तक, आपण जरी शरीराने तिकडे गेलो, संसारात राहिलो, तरी सुद्धा आमचं मस्तक, आमचे विचार जे आहेत ते कुठं राहिलेले आहेत? श्री भगवतीच्याकडे राहिले. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो का. नमस्कार करावा, त्या गुरुजींचं पूजन करावं, जे वाचणार आहेत त्यांचं पूजन करावं. मी पुढे जाऊन सांगतो की कथा ऐकायला तुम्ही अवश्य याच, त्याच्याबद्दल वादच नाही काही, पण 9 दिवसातून एकदा तरी का होईना, 10 मिनिट, अर्धा तास, 1 तास का होईना संहिता ऐकायला या. संहिता वाचन श्रवणाचं फार मोठं पुण्य सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. बरं म्हणले, मग खायचं प्यायचं काय? 9 दिवस काहीच खायचं प्यायचं नाही. हा पहिला भाग. अहो म्हणले असं काहीतरी सांगू नका. बरं म्हणले, फलं खाऊन राहा, दूध पिऊन राहा. बरं म्हणले, काही जर जमलं नाही, किमान सकाळी दशमी आणि रात्रीचं जेवण असं केलं तरी चालेल. काय काय ठिकाणी गेलं की जणू दिवाळी आल्यासारखं, आज हे पदार्थ, आज हे पक्वान्न, उद्या ते पक्वान्न. हा, जास्त खाल्लं आणि मिष्टान्न खाल्लं म्हणजे झोप येते. आपलं हे पचण्यासाठी जास्त रक्ताची आवश्यकता लागते, आणि मग ते रक्त डोक्याकडे नाही गेलं की डोक्याला गुंगी येते. म्हणून कमी खायला सांगितलेलं आहे. मग काय काय टाळावं ते पण सांगितलेलं. आता सध्या तर चातुर्मास्य चालू आहे, त्याच्यामुळे आपण ते सगळं टाळतोच. आणि अशा तऱ्हेने म्हणतात, जे कोणी हे सगळं पठण श्रवण करतात त्यांना अत्यंत श्रेष्ठ स्थान प्राप्त होतं. विष्णू सहस्रनाम जे आहे हे त्या ठिकाणी म्हणावं म्हणून सांगितलेलं आहे. का? कारण सर्व दोषोपशांतये, आपल्या ऐकण्यात, बोलण्यात, येण्यात, जाण्यात, बसण्यात, बोलण्यात सर्व बाजूने दोष होतात. त्या सर्व दोषांचा नाश करण्यासाठी म्हणून विष्णू सहस्रनाम सांगितलेलं आहे. म्हणून विष्णू सहस्रनामाचं अवश्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी पठण करावं. आत्ता मी सांगितल्यासारखं 3:30 पावणे 4ला जरा आलं तर आपण या ठिकाणी विष्णू सहस्रनामाचा पाठ घेऊ शकतो. नाही घरी जाऊन केलं तरी चालेल, जसं होईल तसं. मग ऐकावं कसं? वक्त्याचं आसन उंच असावं, श्रोत्याचं आसन जे आहे ते खालचं असावं, असं पण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. जे लोक उंच आसनावर बसून, वक्त्यापेक्षा उंच आसनावर बसून कथा ऐकतात ते पुढच्या जन्मी कावळे होतात म्हणून सांगितलं. मी सगळं सांगत नाही, फार लोक ऐकायलाच येणार, म्हणजे कोणी कावळा व्हावं. गुरुजींनी फार चांगलं केलेलं, हे वरती ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आता ह्याच्यापेक्षा तर काही तुम्ही वरती राहू शकत नाही. नाही नाही नाही, अहो देवी भागवत ऐकायला आलेले मुक्त होणार आहेत ते. आणि अशा तऱ्हेने म्हणतात अनेक विध ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचे नियम मी पुढे जाऊन सांगतो. एक फक्त मंत्र म्हणायचा. कोणता? मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समानहि. भगवतीराच्या पुढे जायचं आणि सांगायचं माझ्यासारखा पातकी कोणी नाही, पण हे जर जेवढं खरं आहे त्याच्यापेक्षा जास्त खरं काय आहे, त्या सर्व पातकांचा नाश करणारी तुझ्यापेक्षा जास्त कोणी नाही. एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा. तुला माहिती आहे भगवती, मला सांग. मूल रडतच असतं, मूल मारतच असतं, मूल अनेक विध पातक करतच असतं, पण आई काय करते? त्याला जवळ घेते, त्याचे लाड करते, त्याला चांगलं बनवते आणि त्याला चांगलं अशा प्रकारचं बनवून
योग्य अशा प्रकारचं करते. तसं हे भगवती यथा योग्यन तथा कुरु. आम्ही जसं योग्य हो तसं तू आम्हाला त्या ठिकाणी कर. जायचं आणि अशा तऱ्हेने म्हणतात ब्रह्मेशाच्युतर शक्राद्यैः महर्षिभिरुपासिता जगतां श्रेयसे सास्तु मणिद्वीपाधिदेवता. सर्व देवांनी सुद्धा जिची आराधना केलेली आहे अशा त्या श्री भगवतीला साष्टांग नमस्कार करूत आपण. आणि उद्या प्रथम स्कंधाला आपण सुरुवात करूत. पण त्याआधी मी आत्ता सांगितल्यासारखं आज आपण काय शिकलो त्याचे 9 बिंदू फक्त आपण बघूत. श्री देवी नामाचं सर्वश्रेष्ठत्व, हो की नाही? कालिदासाच्या कथेवरून शिकलो की नाही आपण? पुराण प्रधानत्व. देवी एकतर पुराण सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्या पुराणामध्ये सुद्धा काय श्रेष्ठ आहे? श्री देवी भागवत श्रेष्ठ आहे. तिसरं काय शिकलो आपण? श्री देवी कथामृताचं सर्वश्रेष्ठत्व. अमृत काय करतं? एकाला अमर करतं. पण कथामृत काय करतं? कुलाला अजर आणि अमर करतं. त्यानंतर अन्य जन विमुखत्व म्हणजे काय? आपल्यावर वेळ आली की सगळे लोक काय करतात? आपला त्याग करतात. श्री भगवती सन्मुखत्व. भगवती काय करते? आपल्याला जवळ घेते. श्री भगवतीचे कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य. त्या इलाच्या प्रकरणावरून आपण बघितलं, स्त्री होती पण तिला पुरुष बनवलं. भवितव्य श्रेष्ठत्व सुद्धा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघितलं की साक्षात कृष्णाला सुद्धा त्या ठिकाणी त्या भवितव्यापुढे मान तुकवावी लागली. तपश्रेष्ठत्व हे पण आपण त्या ठिकाणी बघितलं. साक्षात नारद महर्षींनी हे तप केलं पुराणांचं आणि श्रेष्ठत्व प्राप्त झालं. आणि 9 म्हणजे नियमपालन आवश्यकता. नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे ते सुद्धा आपण आजच्या कथेतून शिकलो. उद्या आपण सुरुवात भगवतीच्या ओम सर्वचैतन्य रूपांताम आद्यां विद्यांच धीमहि बुद्धी यान प्रचोदयात या सुंदर अशा प्रकारच्या मंगलाचरणाने करणार आहोत. झालेली सेवा श्री भगवतीच्या चरणी समर्पित करूत. सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. बोल भवानी की जय. अंबा माता की जय. हॅलो हॅलो हॅलो